मनसर प्रतिनिधी कळंब तालुका आंबेगाव येथील कमलजादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सन 1992-93च्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येत शिक्षकांसमवेत शनिवार दिनांक 2 रोजी स्नेहमेळावा शाळेत तसेच एकलेरे येथील प्रसिद्ध रविकिरण हॉटेलमध्ये आयोजित केला होता. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येत आपली मनोगते व्यक्त केली. शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी दानशूरपणा दाखवत कळंब जिल्हा परिषद शाळेतील सभागृहासाठी 10 फॅन देण्याचे घोषित केले. त्यामध्ये प्राध्यापक दत्ता भालेराव यांनी 2 फॅन, उद्योजक दत्ता शरद भालेराव यांनी 2 फॅन, प्रमोद विष्णू कानडे यांनी 1 फॅन, तुषार सूर्यकांत थोरात 1 फॅन, रमेश आबाजी काळे 1 फॅन, नवनाथ मारुती थोरात 1 फॅन, पंढरीनाथ वाघोले 1 फॅन, विकास कानडे सर 1 फॅन असे एकूण 10 फॅन नवीन हॉलसाठी उपलब्ध करून दिले. तसेच जिल्हा परिषद व कमलजादेवी हायस्कूलसाठी उद्योजक दत्ता शरद भालेराव यांनी 21,000 रुपये रोख चेक सुपूर्द केले. तसेच चैतन्य गोपाळा भालेराव 2,500 रुपये, प्रमोद विष्णू पंत कानडे 5,000 रुपये. तसेच या बॅचच्या बऱ्याच माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत आपल्या परीने शाळेसाठी देणगी देण्याचे जाहीर केले. तसेच सन 1992-93च्या माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांच्या बॅचच्या माध्यमातून शाळेसाठी काही ना काही फुलाची पाकळी देण्याचे घोषित केले आहे. यावेळी सेवानिवृत्त प्राचार्या शोभना खडके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. सेवानिवृत्त प्राचार्य लांडे सर, सेवानिवृत्त प्राचार्य रघुनाथ पोंदे सर, मीना वेटम मॅडम, संगीता सासवडे मॅडम, मेंगडे गुरुजी, माजी सरपंच शरद भालेराव यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सन 1992-93च्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत यशस्वी प्रयत्न केले. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती ऋण व्यक्त केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी वारंवार असे स्नेहमेळावे गेट टुगेदर घेऊन आमचीसुद्धा भेट घडवून आणावी अशी आशा व्यक्त केली. उद्योजक विजयकुमार ढगे यांनी त्यांच्या चाकण येथील विनेज बाय विनेक्स्ट कंपनीच्या माध्यमातून सर्व माजी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना आकर्षक भेटवस्तू देऊन आपले प्रेम व ऋण शिक्षकांप्रती व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन विकास कानडे सर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन आणि चोख नियोजन सन 1992-93च्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत केले. यावेळी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर मेळाव्यासाठी उपस्थिती जाणवली. सकाळच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी एकमेकांना आलिंगन देत एकमेकांची आपुलकीने विचारपूस करत मनसोक्त गप्पा मारल्या. दुपारच्या सत्रामध्ये शिक्षकांबरोबर भोजन करत गप्पांचा आस्वाद घेत आस्तेवाईक चौकशी करत मनमुराद गेट टुगेदरचा आनंद लुटला. सर,
त्यानंतर आशा किसन भालेराव, शैला भालेराव, जयश्री गुंजा, यश किल्लत कुणाला का? त्यानंतर सचिन मारुती भालेराव, सुचेता भालेराव, मलाही माहिती होती. त्यानंतर विजय भोसले, त्यानंतर विजय भोसले, त्यानंतर राहुल फिरोदिया, जितेश जयंतीलाल फिरोदिया, सुरेश थोडा, आपल्या शाळेचे सध्याचे मुख्याध्यापक आहेरराव सर यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. सॉरी, आरेकर सर यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. त्याच पद्धतीने आपल्या शाळेचे वायाळ सर यांचंही हार्दिक स्वागत. आरेकर सर आपण सर्वांची उपस्थिती घेतो आहे. यानंतर नाव आहे सुरेश थोरात, पंढरीनाथ वाघोले, विजय राजगुरू, संदीप कानडे, दत्ता गाबाले, केशव बांबळे, बिलाल इनामदार, माधव गुरव हजर आहेत. सुनील पाटील, मंगल भालेराव, मंगल शेजवळ, त्यानंतर तुषार थोरात, प्रकाश कानडे, प्रकाश वसंत कानडे, विलास यशवंत कानडे, दत्ता शरद भालेराव, दत्ता निवृत्ती कानडे, अर्जुन मधुकर वर्ते, कैलास भालेराव, अरुण भालेराव, नवनाथ चिखले, अनिल विजय शिंदे, दत्ता भालेराव, किसन भालेराव, शशिकांत भालेराव, सचिन सूर्यकांत कानडे, मच्छिंद्र इंदोरे, शंकर किसन भालेराव, गणेश जाधव, संजय चव्हाण, संदीप शांताराम भालेराव, राजू भालेराव, चैतन्य भालेराव, रमेश काळे, संतोष कापसे, मीना वर्ते, राजेंद्र कानडे, संतोष थोरात, सुजाता पाटील, अर्चना कडोली, मीना कवडणे, सविता शिंदे, उर्मिला भालेराव, संजय कानडे. That's it. तर अशा पद्धतीने आपले सर्वांचे झालेले आहे.
शमा इनामदार, शमा शेख. कुणाचं नाव राहिलं असेल कोणाचं नाव राहिलं असेल तर नंतर ऍड केलं जाईल. आज या ठिकाणी तत्कालीन आपल्या 1992-93च्या 10वीच्या बॅचच्या निमित्ताने आपण दिवसभराचा संपूर्ण प्रोग्राम आयोजित केलेला आहे. गेल्या 33 वर्षानंतर खरं तर आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. अनेकांनी गेल्या अनेक दिवसांपासून इथे व्यक्त केली होती, त्यानुसार आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आपला पुढचा औपचारिक कार्यक्रम हॉटेल रविंद्र या ठिकाणी इथल्या कार्यक्रमानंतर तिकडे आहे. आता या ठिकाणी खरं तर आरेकर सर आता सध्या प्रिन्सिपल आहेत या ठिकाणी कमलदेवी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे. त्यांचं आपल्या 1992-93च्या बॅच मध्ये आपण सर्वांनी शाळेच्या केंद्रामध्ये मनपूर्वक आपण सहर्ष स्वागत करूया. आणि 1992-93 ते 2026 पर्यंत 33 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण एकत्र येऊन या ठिकाणी पाहिल्यानंतर आपल्या गावातील अनेक मान्यवरांनी या ठिकाणी केलेले चेंजेस, शाळेमध्ये झालेले बदल, आपल्या अगोदरच्या बॅचेसने केलेले योगदान आणि इथे प्रामुख्याने जे आपल्या गावामध्ये असणारे राजकीय व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याकडनं विद्यालयाला झालेले काही बदल आणि पुढील भविष्यातल्या संकल्पना, विद्यालयाच्या असणाऱ्या संकल्पना ज्या आहेत त्या सर्व या ठिकाणी खरं तर मानणार आहेत. आपल्या बॅचच्या वतीने मी सारांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि प्रामुख्याने अत्यंत वेळ देऊन खरं तर या ठिकाणी मी आता अलीकडे खूप गावामध्ये इन्व्हॉल्व आहे, गावाच्या प्रत्येक कार्यक्रमात इन्व्हॉल्व आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. त्यामुळे आरेकर सरांना मी जवळून पाहतो की म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये जर जेव्हा गाडून घेतलं जातं तेव्हाच त्याच्यातून खऱ्या अर्थाने मोठा गोष्ट फुलतो. तसं शाळेमध्ये शिक्षक असेल, प्रामुख्याने मुख्याध्यापक असेल, त्यांची असणारी भूमिका आणि जर मुख्याध्यापक त्या ठिकाणी प्रयत्नशील असेल आणि विजनरी असेल तर शाळेमध्ये कशा प्रकारे डेव्हलपमेंट होऊ शकते त्यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आरेकर सर आता आहे. आणि ते या ठिकाणी स्पेशली आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आलेले आहेत. आम्ही ते शाळा आणि त्यामुळं आज ते आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या 10-12 वर्षापासून आरेकर सर या ठिकाणी सुपरवायझर झाल्यापासून पुढे त्याचं प्रमोशन आणि त्या बदल्या बिटवीन पिरियड मध्ये त्यांनी केलेलं कामकाज आणि पुढे भविष्यामध्ये शाळेला आपण जेव्हा न्यू टेक्नॉलॉजीकडे घेऊन जात आहोत, एआय टेक्नॉलॉजी आलेली आहे, रोबोटिक्सचं युग आलेलं आहे, या कालावधीमध्ये आपल्याला कोणकोणते चेंजेस असल्याला पाहिजे, शाळेमध्ये काय बदल आले. 1992-93ची आपली असणारी बॅच आपण असावं त्या वर्गांमध्ये बसलेलो आपण आणि आताच्या कालावधीमध्ये झालेले चेंजेस, हे चेंजेस खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला सर सांगणार आहे. मी आपल्या बॅचच्या वतीने त्या ठिकाणी चला नवनाथ आणि दीपक बालेराव सांगना आपण या ठिकाणी बॅचच्या वतीने त्या ठिकाणी सरांचा सन्मान करा. प्रथमतः आरेकर सरांचा आपण सर्वांनी त्या ठिकाणी सन्मान करूया. प्रथम जे समोर आहे त्यांना बोलवले बाळा सरांना देखील आपण सन्मान करायचे. पुढचे या विकास दळे सर या संजय चला गणेश हा सुचेदार तर सरांना मी गोरे मामा या गोरे मामांचा सन्मान विजय लगे चला आपण तर मी आरेकर सरांना विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. सर आमची 1992-93 ची बॅच आहे. पुढे जरी आपला कार्यक्रम त्या ठिकाणी पुढचा कार्यक्रम असला आता या कालावधीमध्ये या 92-93 ची बॅच एक वेगळ्या स्वरूपाची बॅच होती सर. म्हणजे त्या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा जागृत झाल्या. आमचे वर्ग त्या साईडला बसले होते, ही इमारत नव्हती, गावाने इमारत बांधली
त्या इमारतीला सजवण्याचं काम गावकऱ्यांनी त्या ठिकाणी केलं. ही गावची इमारत आहे आणि गावकऱ्यांनी त्यामध्ये मोठ्या प्रमाणाचं योगदान दिले. आता आपल्यातलेच सरपंच आहेत, आपल्यातलेच इथे अनेक पदाधिकारी आहेत की ज्या गावच्या विकासामध्ये आणि या शाळेच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप खूप मोठा वाटा त्या ठिकाणी घेता आहेत. आणि कायम कळमकरांनी नेहमी पॉझिटिव्ह भूमिका घेतली. कळमकर नेहमी एज्युकेशनच्या बाबतीत असो, आरोग्याच्या बाबतीत असो, सांस्कृतिक डेव्हलपमेंट करण्याच्या बाबतीत असो, गावच्या विकासात्मक गोष्टींमध्ये असो, सातत्याने पुढाकार घेऊन पॉझिटिव्हनेस कसा निर्माण करता येईल, शाळेला ज्या ज्या काही डेव्हलपमेंट करता येतील. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता अरुण भालेराव इथे आहे, खूप इन्व्हॉल्वमेंट आहे त्या गावामध्ये. तर त्यामुळे साहजिकच ज्या इमारती ज्या गावाने शाळेला बांधून दिल्या, तर उद्देश असा होता की सगळी गावचीच मुलं शिकणार आहेत, गावचीच मुलं आहेत. गावच्या मुलांच्या विकासामध्ये शाळेचा वाटा जितका मोठा आहे त्या गावकऱ्यांचा आहे. आणि त्या गावकऱ्यांमध्ये आपण आहोत, आपण गावचे आहोत. या दृष्टिकोनातून अनेक यापूर्वीच्या बॅचेसने अनेक प्रकारची मदत त्या ठिकाणी केली. तर आमच्याकडे देखील काही ना काही मदत आपल्याला आमच्या बॅचकडे येईल. अनेक उद्योगरत्न आमच्यामध्ये बसलेले आहेत, अनेक कॉर्पोरेटमध्ये काम करणारे लोक आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, मोठ्या पदावरती काम करणारे काही हिडन लोक आहेत की जे पुढे पडद्यावर दिसत नाही, पाठीमागे प्रचंड व्यवसायामध्ये, आपल्या मोठ्या व्यवसायामध्ये आहेत. असे अनेक व्यक्तिमत्व आमच्यामध्ये या ठिकाणी उरलेले आहे आणि त्यामध्ये शाळेचा वाटा खूप मोठा आहे. आणि म्हणूनच आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आरेकर सरांना विनंती करतो की आपण आपलं विजन आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. या पवित्र शिक्षण मंदिरामध्ये रूम कशी होती, बेंच कसे होते, भिंती कशा होत्या, यापेक्षा तुम्हाला ज्या शिक्षकांनी घडवलं ते शिक्षक तुमच्या दृष्टीने फार महत्वाचे. शिक्षण घेण्यासाठी रूम कशी असेल हे महत्वाचं नाही. ज्या शिक्षकांनी तुम्हाला घडवलं ते घडवत असताना ज्या बेंचवर तुम्ही बसलात, एकमेकांच्या खोड्या केला, किंदल मस्करी केली, कदाचित शिक्षक वर्गामध्ये असताना दंगाई केला असेल, बरंच काय झालं असेल. याच मातीमध्ये खेळले, याच मातीमध्ये रुजले. शिक्षणाचे धडे फक्त तुम्ही इथे गिरवले नाही, तर ज्या शिक्षकांनी तुम्हाला घडवलं त्यांनी जीवनाचे धडे तुम्हाला दिले. अशा प्रकारचे जीवनाचे धडे घेणारे 92-93 या कमलदेवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कळम या विद्या मंदिराचे सर्व तुम्ही विद्यार्थी काय जे आज सरांनी सांगितल्याप्रमाणे पदाधिकारी आहेत, अधिकारी आहेत, उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, व्यापारी आहेत, कृषी पंढरीमध्ये शेतीमध्ये कष्ट करणारे आहेत आणि आमच्या काही गृहिणी सुद्धा या ठिकाणी आहेत. या सर्वांचं कमलदेवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्रमुख आहे आपलं सर्वांचं या विद्या मंदिरामध्ये, या पवित्र मंदिरामध्ये मनपूर्वक मनापासून मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सरांनी माझं 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर मी पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. पुणे विद्यापीठामध्ये मी MA पूर्ण केलं. आणि खरं तर रंगास्वामी शिक्षण विकास मंडळ आणि या संस्थेचे संस्थापक स्वर्गीय चांदवलभाऊ बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली मला 1996 मध्ये या रंगास्वामी शिक्षण विकास मंदिराच्या हिरनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय भोसरी या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी संत तुकाराम विद्यालय निरगुडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी मी 96 ते 2000 मध्ये काम केलं. आणि या कळम नगरीमध्ये भालेराव सर मी 2000 साली जुलै 2000 मध्ये या नगरीमध्ये मी माहीत होतो. माझी नोकरी 4 वर्षाची झाली होती. मी 2000 ते 2019 परिपूर्ण 19 वर्ष मी कंटिन्यू या विद्या मंदिरामध्ये उपशिक्षक म्हणून या ठिकाणी काम केलं. 19 पिढ्या घडवत असताना सुरुवातीचं 1 वर्ष गेलं. नंतर या गावाकडे राहत असताना मला माझ्या आईवडिलांचं बाळकडू असं आहे तर आपण जे काम करतो मग ते कोणत्याही प्रकारचं असो ते प्रामाणिकपणाने ते निष्ठेनं त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. आणि त्या बाळकडू असल्यामुळे त्या कळम नगरीमध्ये सगळ्यांना सांगतो मी का हे आजही आणि तेव्हाही सांगतो, आजही सांगतो, उद्याही सांगेन. मी माझं गाव बहुळ सांगत नाही, तुम्हाला ओळखून देताना सांगितलं, पण मी माझं गाव कळम, माझी माणसं कळमची, मी सुद्धा स्वतः कळमचा आहे
अशा प्रकारची मी माझी स्वतःची ओळख करून घेतो. आणि मग आज मी विद्यामंदिरामध्ये लेकरं घडवत असताना ती लेकरं सुद्धा माझीच आहे. माझ्या मुलामुलींप्रमाणे त्यांना जीव लावलं, त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांना जे जे काही अपेक्षित आहे ते देण्याचा प्रयत्न पालकांकडून जरी कमी पडला तर तो स्वतः मी देणं ही माझी जबाबदारी मी समजून 19 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर 4 वर्षानंतर मी सुपरवायझर म्हणून पर्यवेक्षक म्हणून आलो आणि गेल्या वर्षी मी या ठिकाणी प्राचार्य म्हणून या ठिकाणी या पदावर काम करतो. हे काम करत असताना हे गाव माती, हे गाव माझं आहे, हे विद्यामंदिर माझं आहे. आणि सगळ्यात अभिमानानं सांगेल आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये असा त्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणाने काम करत असताना माझ्यासारख्याला एक आनंद अभिमान याचा आहे का मी पवित्र ज्ञानदान शिक्षण क्षेत्र त्याच्यामध्ये काम करतो. कारण या पवित्र ज्ञानदान क्षेत्रामध्ये सर पिढ्या घडतात. उद्योग क्षेत्रामध्ये आपण वस्तूंची निर्मिती करतो, पण प्रत्यक्षात साक्षात जिवंत पिढ्या घडवल्या जातात त्या या ज्ञान मंदिरामध्ये. आणि त्या ज्ञान मंदिराच्या प्रती तुमच्या सर्वांच्या मध्ये एवढा आदरभाव पाहून, या ज्ञान मंदिराच्या प्रती एवढा आदरभाव पाहून माझं सुद्धा आज मन भरून आलं. एवढ्या वर्षानंतर भरणी सुद्धा खरं तर आज या विद्या मंदिराप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी आपण आला. याच्यासारखा अभिमान आनंद त्या गुरुजनांना, त्या शाळेच्या भिंतीला जरी कळत नसेल तर त्या भिंतीला सुद्धा आनंद झाल्याशिवाय राहणार नाही असं माझ्यासारख्याला त्या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून त्या ज्ञान मंदिरामध्ये काम करत असताना केवळ आपल्याला पगार किती आहे तरी साहेब, तुम्ही जर आता मला विचारलं सर तुमचं स्किल काय, प्राचार्य पदाचं स्किल काय मिळतं, तुम्हाला किती DA किती मिळतो, ट्रॅव्हल अलाउन्स किती मिळतो, तर सर प्रामाणिकपणे मी बोलणार मी आहे का मला माझं स्किल सर आजही सांगता येणार नाही. मी पगार मिळणार मी स्वाक्षर करतो, पण मग माझा पगार कधीच वाचत नाही. जेवढे जमा होतील तेवढे घ्यायचे, त्याच्यातून जे जे आपल्याला स्वतःला वापरता येईल ते वापरायचे आणि त्याच्यापलीकडे जाऊन समाजासाठी काय करता येईल, लेकरांच्यासाठी काय देता येईल ते त्याच्यातून घ्यायचं आणि आपलं उदरनिर्वाह चालवायचा. अशा पद्धतीचं काम करणारा मी एक शिक्षक आहे. आणि हे काम करत असताना हे जर गाव माझं आहे, हे गावची लेकरं जर माझी आहे, तरी तर निश्चितपणानं त्या ज्ञान मंदिराचं नाव केवळ पुणे जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राच्या राज्यामध्ये पुढे कसं जाईल याच्यासाठी मला काय करता येईल, मला अतिकचा वेळून काय करता येईल हा प्रयत्न माझा खरं तर त्या ठिकाणी राहिलेला आहे. आणि म्हणून सर गेल्या वर्षी सुपरवायझर म्हणून आल्यानंतर सगळी शाळा फिरून पाहिली. 19 वर्षाच्या नंतर 4 वर्ष बाहेर होतो, 4 वर्षानंतर पुन्हा आलो. बरंचसं काही इथं अस्ताव्यस्त झाल्यासारखं वाटलं. संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षांनी सुद्धा सांगितलं का कळमला तू गेल्याशिवाय कळमची शाळा सुधारणार नाही. अशा प्रकारचा 9:30 वाजता रात्री फोन झाला आणि 9:30 वाजता विद्यामंदिरामध्ये सर मी पाहिलं. कामाला सुरुवात केली, पाहिलं सगळं फिरून. कॉम्प्युटर लॅब बंद स्वरूपामध्ये आहे. सायन्स लॅबची 2 अवस्था थोडीशी पाहायला मिळाली, ग्रंथालयाची 2 अवस्था पाहायला मिळाली. पिण्याच्या पाण्याचं ॲक्वागार्ड मी त्या काळामध्ये बसून घेतलं होतं, ते सुद्धा कुठेतरी नादुरुस्त झालेलं होतं. परसबाग त्या ठिकाणी नादुरुस्त अवस्था, बऱ्याच गोष्टी पाहायला मिळाल्या. सगळं फिरलो सर. मी संध्याकाळी 7:30-8 वाजता पहिल्या दिवशी शाळेतून बाहेर रुजू झाल्यानंतर सर, कारण हे सगळं पाहून घेतलं. आणि रात्री घरी गेल्यानंतर फोनगाड बांधली का हे सगळं आपल्याला लगेच साहेब करायचंय. अत्यंत मी मनोराशी वाटला आणि मी काम हातामध्ये घेतलं. सगळ्यात अगोदर शेजारी कॉम्प्युटर लॅब आहे, फर्निचर नव्हतं, काहीच नव्हतं, कॉम्प्युटर एक सुद्धा नव्हतं. लगेच सरकारने आम्हाला 5 कॉम्प्युटर दिले होते, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि मला असं वाटतं सगळ्यांनी तर त्याच्यामुळेच मला असं वाटतं लॅब पुढे गेली. आज 35 कॉम्प्युटर त्या लॅबमध्ये आहे. आज मुलं कॉम्प्युटरचं शिक्षण द्यायला सुरुवात झाली. जूनला आलो सर, 15 ऑगस्टला ट्रेनिंग कापली सर. मला ग्रामस्थ म्हणाले अरे सर हे तुमचं शक्य नाही, हे तुम्हाला होणार. फर्निचर कधी होणार, कॉम्प्युटर कधी येणार, लाईट फिटिंग कधी होणार. म्हणलं मला आरेकर म्हणतात मी डे नाईट काम करेन, पण मी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच त्याचं उद्घाटन केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. मी डे नाईट काम केलं मॅडम. ही लॅब मी 15 ऑगस्ट रोखली. सायन्स लॅबमध्ये आज आपण जर पाहिलं तर जवळजवळ एका रोटरीनं आपल्याला 3.5 लाख रुपयाचं मटेरियल दिलंय. सुंदर अशा प्रकारचे सायन्स लॅब आहे. ॲक्वागार्डचं मशीन जे 100 लिटर तासाला पाणी देतंय, आम्ही तेच पाणी देतोय, विद्यार्थ्यांना सुद्धा ॲक्वाचं पाणी मिळतंय. सुंदर अशा प्रकारचं पाणी. सरांनी सुद्धा मधल्या काळामध्ये पाण्याची कमतरता होती, साहेबांनी डॉक्टरच्या साहेबांनी मधल्या काळामध्ये मशीनसाठी मदत केली, कारण मध्ये पाणी कमी येत होतं, त्यांनी सुद्धा मदत केली आहे. आणि ह्या वर्षी मशीन साहेब बदललं, एका रोटीनं आपल्याला मोठं मशीन आणून दिलं, त्याचे तासाला 100 लिटर पाणी घेतंय आणि 350 लिटर पाणी आऊट करतंय. इतकं सुंदर पाणी मुलांना भरपूर प्रमाणामध्ये मिळतंय. सुंदर अशा प्रकारचं ग्रंथालय या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. हे सगळं करत असताना निश्चितपणानं मी काही संकल्पना घेऊन पुढे जाणारा शिक्षक आहे. मला खूप काही करायला आवडतं, फक्त पगार घेणं आणि 10 ते 5 रोटी करून त्याच्यात आम्ही शिक्षक नाही.
तर मला त्याच्याकडे जाऊन मला काय काम करता येईल, अधिकचा वेळ मला काय करता येईल, माझी भूमिका आहे. आणि म्हणून त्या सगळ्या संकल्पना पुढे घेऊन जाताना त्याच्यामध्ये एक संकल्पना राहिलेली आहे आणि ती फार महत्वाची आहे सर. अलीकडचा काळ जर बघितला, तुम्ही शिकले, मोबाईल कशाला म्हणतात तुम्हाला माहित नव्हतं, मला पण माहित नव्हता. आज तुम्ही तुमच्या मुलांच्या पर्यंत मोबाईल असेल. आज छोटी छोटी मुलं सुद्धा मोबाईल वापरतात, अँड्रॉइड मोबाईल वापरतात. मोबाईलची दुनिया झाली. साहेब दगे साहेब वाचन संस्कृती कमी झाली. दगे साहेबांना सुद्धा वाचनाची आवड आहे, त्यांच्या कंपनीला भेट दिली. एवढा आनंद, एवढा अभिमान वाटला का फक्त उद्योजक नाही तो माणूस, सर्व क्षेत्रामध्ये काम करणारा माणूस आहे. जवळजवळ पाहिलं ग्रंथालय आहे त्यांच्या याच्यामध्ये, कंपनीमध्ये ग्रंथालय आहे. काय वैशिष्ट्यपूर्ण आहे सर, कंपनीमध्ये ग्रंथालय, एवढी दिशा आहे. खूप आनंद वाटला. आणि म्हणून आपल्याला वाचन संस्कृती सर कमी होत चालली. त्यांच्या संकल्पनेमधून मधल्या काळामध्ये, तुमच्याच त्याच्या संकल्पनेमधून भालेराव सर शिवसंस्कार सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा यावर्षी आपण शालेय स्तरावर राबवली. आणि तुमच्या सगळ्यांचा असा मानस आहे तर पुढच्या वर्षी ही स्पर्धा तालुका स्तरावर राबवायची. शिवसंस्कार सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा, त्याच्यासाठी सर मी काय करायचं ते सांगा, ते सगळं मी करेन. पण या वर्षी आपल्याला ही स्पर्धा तालुका भर केली पाहिजे हा विश्वास या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना आहे. आणि माझी लांबलेलं भाषण थांबवून थोडीशी छोटीशी संकल्पना सांगतो. वाचन संस्कृती कमी होत चालली, मोबाईल दुनिया आली. आज मला सगळं इथं बसलेल्यापैकी एकाने उभं राहून सांगावं का सर माझं पूर्ण वर्गामध्ये शिकले ते मोबाईल वापरत नाही, किंवा त्यांचं इंस्टाग्रामचं अकाउंट नाही, ते फेसबुकवर नाही, ते व्हॉट्सअपवर नाही, असं उभं राहून एखाद्या. हा सर खूप खूप धन्यवाद सर, खूप अभिमान. सरांसाठी जोरदार काय माझी कन्या 11वीला आहे. 11वी सायन्समध्ये शिकते. ती नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे 3 वेळा. आणि तिच्याकडे मोबाईल आहे, पण तो कीपॅड वाला मोबाईल आहे. आणि ती तोच वापरते. खूप खूप अभिमान सर, मला खूप अभिमान वाटला. अभिनंदन सर, तुमचं अभिनंदन. म्हणजे 2 विद्यार्थी, माझे विद्यार्थी म्हणूया, 2 उद्योग क्षेत्रामध्ये उद्योगात्मक काम करणारी आहेत. यांची लेकरं मात्र आजही मोबाईल कीपॅडचा वापरतात, अँड्रॉइड मोबाईल वापरत नाही. हे ऐकून खूप आनंद होत असतो की वाचन संस्कृती कमी होत चालली. आणि म्हणून भालेराव सर एक संकल्प केला का आपल्याला एक सुसज्ज अशा प्रकारचं वाचनालय तयार करायचं. ग्रंथालय छोटी सुरू नसते, पण आता पलीकडच्या काही रूम माझ्या ताब्यात मिळतात हायस्कूलच्या. तर त्या ताब्यात मिळत असताना आपल्याला 2 रूमचं एकत्रीकरण करायचंय, मधली भिंत काढायची. त्या 2 रूमचं एकत्रीकरण करून सगळ्या बाजूने आपल्याला त्याला काउंटर करायचंय. आपल्याला स्टूल आणायचे आणि ते काउंटर करून त्या स्टूलवर बसून ते विद्यार्थी त्या वाचनालयामध्ये वाचन करील. आणि सगळे पुस्तकं विदाउट लॉक, कपाटाला लॉक करायचं, लॉक नाही, रजिस्टर ठेवायचं. विद्यार्थ्यांनी यायचं, त्याला वाटतं ते पुस्तक घ्यायचं, नोंदवायचं, त्याने वाचून झालं तिथं ठेवायचं, तिथे घेतलं तिथं ठेवायचं. सगळे अधिकार विद्यार्थ्यांकडे. हे हातला पुस्तकाला असं कोणीच म्हणायचं. माझी 100 पुस्तकं जाऊ द्या, 200 जाऊ दे, तेवढी आणून द्यायची ताकद आपल्यामध्ये आहे सर्वांमध्ये. सर बरोबर का चुकीचं आहे? हातला बोललं जात नाही ना सर. म्हणून त्याच्याच कार्यामध्ये ग्रंथालय घ्यायचं, एक सुसज्ज अशा प्रकारचं वाचनालय सर तयार करायचं. 4-5 प्रकारची वर्तमानपत्र तिथं राहतील. आणि विद्यार्थी आज कोणाकोणाची पोरं आज वर्तमानपत्र वाचतात? वर्तमानपत्र बघा किती जणांचे हात, एक 4-5 जणांचे हात वरती नाड्या. मला सगळं वर्तमानपत्र का वाचावं? वर्तमानपत्र कशासाठी आहे? समाज प्रबोधनाचंच माध्यम आहे ना वर्तमानपत्र. सर बरोबर का? कोण सिद्ध झालं, कोण जिंकलं, कोण हरलं. मग माझ्या सिटीमध्ये माझे वडील काम करतात, आजोबा काम करतात, माझ्या कांद्याला बाजार भाव काय मिळतो, कुठं वाचायला मिळतो? वर्तमानपत्रामध्ये. गाडी वेगाने चालवली, पुलावरून खाली पडली, हातपाय मोडले, कुठं वाचायला मिळतं? वर्तमानपत्रामध्ये. गाडी बसताना काय म्हणून बाबा नाही, पेपरमध्ये बातमी आली की गाडी जोरात जाते, पुलावरून खाली जाते, हातपाय मोडतात. ते वर्तमानपत्रामध्ये एखाद्या लेकराने वाचलं तर त्याच्या हातामध्ये गाडी दिल्यानंतर सगळं गाडी चालवतो विचार केला, बाबा बातमी वाचली, काय बोलला, हात मोडला. ते वर्तमानपत्रामध्ये शिकायला मिळतं. आणि म्हणून मी सगळ्यांना आवाहन करेन, आणि आजही मी लेकरांना सर आवाहन करतो का 5 रुपये गोळ्या दिसल्याला देतात ना पालक, वर्तमानपत्र विकत घ्या आणि घरी गेल्यानंतर वर्तमानपत्र वाचा. सगळं वर्तमानपत्र वाचून म्हणा, जाऊ दे वर्तमानपत्र वाचायला. देशात, पुणे जिल्ह्यात, राज्यात काय झालंय, जगात काय चाललंय, या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. आणि म्हणून ही वाचन संस्कृती आपल्याला वाढवायची सर. आणि म्हणून चांगल्या प्रकारचं वाचनालय आपण तिथं तयार करण्याचा मानस आहे. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे मी छंदिष्ट आहे, मी एकदा छंद घेतला तो सोडत नाही, तो पूर्णच करतो. आणि मला तो छंद किंवा एखादी गोष्ट लगेच आहे, मला ती स्वस्त बसू देत नाही. मला एकदा आली कधी करूच वाटते.
त्याला सुट्टी नाही, मग जे व्हायचं असेल ते होईल. लिहामुली करताना लगेच पैसे कमी पडले, 27,000 रुपयाचं बिल द्यायचं होतं, मी स्वतः 27,000 रुपये दिले, पडले 15 ऑगस्टला सुट्टी. सुट्टी नाही मला, मी स्वतः करतो, मला ती आवडतं, कारण दुसऱ्यासाठी करतच नाही ना, लेकरच माझी आहे, ही भावना माझ्या मनामध्ये आहे, मी दुसऱ्यासाठी कुठं करतो. हे सगळं करत असताना भालेराव सर, तुम्ही कोणत्याही वर्गामध्ये बसले, कसे बसले, मी 2000 मध्ये आलो तेव्हा सुद्धा वर्ग मंदिरामध्ये होते, खाली तिकडे काही वर्ग होते, पण मला कळम लगेच आणि कळम आदरणीय ग्रामस्थांचा खूप अभिमान वाटतो सर. शिक्षण क्षेत्रावर नवे नवे सगळ्या क्षेत्रावर प्रेम करणारी माणसं आहेत आणि शिक्षण क्षेत्रावर प्रेम करणारी माणसं असल्यामुळं ही सुसज्ज इमारत जी आहे, या प्रत्येक इमारतीच्या प्रत्येक विटेमध्ये या प्रत्येक ग्रामस्थांचा सर हातभार आहे, प्रत्येक ग्रामस्थाचा, प्रत्येक घराचा हातभार आहे. म्हणजे किती माणसं दातृत्व असणारी आहे, नेतृत्व असणारे तर आहेतच, पण दातृत्व फार महत्वाचं आहे. आपण नेतृत्वावर बोलतो, कर्तृत्वावर बोलतो, एखादा मोठा कोणी झाला ना म्हणतो कर्तृत्व फार मोठं आहे, एखादा चांगला बोलायला लागला, संघटन करायला लागला तर म्हणतो नेतृत्व खूप मोठं आहे. पण त्या नेतृत्व दातृत्वाच्या पलीकडे जाऊन नाही का, कर्तृत्व आणि दातृत्व फार महत्वाचं आहे. म्हणजे दातृत्व असणारी, दान करणारी पिढी त्या कळम नगरीमध्ये आहे आणि त्याच्यामुळे ही सुसज्ज इमारत त्या ठिकाणी स्वर्गीय सभापती वसंतरावजी भालेराव साहेब त्यांचा आज आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते दररोज सकाळ संध्याकाळ दुपारी इथे यायचे, कधी कधी पायी पाण्याचा हातामध्ये घ्यायचे. अनेक मंडळी आहेत नावं घेण्यासाठी, त्या सगळ्या मंडळींनी ही सुसज्ज इमारत तयार केली. आज इथे ही लेकरं सगळ्या प्रकारची शिकतायत. हे जागा, ही इमारत, हे सर्व काही ते ग्रामस्थांचं आहे आणि म्हणून हे ग्रामस्थांनी पुरवलंय. हे सगळं पुढे घेऊन जात असताना मी एका काही करू शकत नाही, परंतु ही माझी कळमनगरीची माणसं अगदी सावलीसारखी माझ्या पाठीशी आहे. मी कधीही लेकरासारखा आवाज दिला, रडल्यासारखं केलं तर प्रत्येक जण मला काहीतरी दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे विद्यामंदिर आज विकासाकडे आहे, चांगल्या वाटचालीकडे त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून मला त्याचा अभिमान आहे. सरांनी आता कार्यालय बघितलं, सुंदर अशा प्रकारचं सर कार्यालय सुद्धा माझा मानस नाहीये. अनेक विद्यार्थी आले, कोण दाखला केला, कोण काय केला, ते म्हणले सर आपल्या विद्यामंदिराचं कार्यालय किती वर्षापासून सांगतो आहे तसंच आहे. ते म्हणले काय करायचं सर, म्हणलं असं असं आहे. ते म्हणले सर काम सुरू करा, काय पाहिजे ते म्हणत आम्ही तुम्हाला देऊ. आणि खऱ्या अर्थानं सगळ्या माजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून लगेच आहे आज ते 3.5 लाख रुपयाचं कार्यालय उभं राहिलेलं आहे. सगळ्या विद्यार्थ्यांचा सहभाग. त्याची नावं घ्यायला मी वेळ घेत नाही सर, नावं घेण्यापेक्षा ग्रामस्थ आणि माझे विद्यार्थी, तुम्ही जसे माझे विद्यार्थी तसे अनेक बॅचनी किंवा काही जणांनी वैयक्तिक त्यांना एक स्कॅनर दिलं होतं, त्याच्यावर भरभरून फक्त मेसेज टाकला. मी कुणालाही रिमाइंड करत राहिलो नाही, मेसेज टाकला, अनेकांनी भरभरून मदत केली. एक चांगल्या प्रकारचं कार्यालय उभं राहिलं आणि तशाच प्रकारचं वाचनालय या पुढच्या काळामध्ये उभं राहील अशा प्रकारचा विश्वास मी तुम्हाला सर्वांना देतो. पुनश्च एकदा लांबलेलं भाषण थांबवतो. तुमचं सर्वांचं या विद्यामंदिरामध्ये, ज्ञान मंदिरामध्ये मनापासून त्या ठिकाणी आपण अर्धा तास लेट झालेलो आहोत. बरोबर 12 वाजता तिथे पोहोचलं पाहिजे, पण तत्पूर्वी सरांनी जे आवाहन केलं हे कोणत्याही प्रकारचं वैयक्तिक आव्हान नव्हतं, की आपलीच मुलं इथे शिकलेली आहेत, आपण स्वतः इथं ह्या शाळेच्या वास्तूमध्ये शिकलेलो होतो आणि एक सामाजिक कर्तव्य प्रत्येकाचं आहे. ज्याला कोणातून स्वच्छेने इच्छा असेल की शाळेसाठी आपण काही देऊ शकतो, तर कोणाला इथं एखादी देणगी किंवा एखादी वस्तू असं जर सांगायचं असेल तर सांगू शकतात. इथे जर सांगू नाही शकलो तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपला ग्रुप आहे त्याच्यामध्ये पण घोषणा केली तरी चालेल, परंतु एक सामाजिक जाणीव ही प्रत्येकामध्ये आली पाहिजे आणि प्रत्येकाने एक खारीचा वाटा आणि फुलाची पाकळी दिली पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. तर माझ्या वतीने मी व्हॅल्यू सांगत नाही, पण माझ्या वतीने मी आत्ता सुनिश्चित करतो की मी आणि विजय भोसले आमच्या संयुक्तरित्या जी कंपनी आहे त्याच्या वतीने आमच्या वैयक्तिक वतीने शाळेसाठी जे काही करता येईल ते आम्ही करू. यापूर्वी जसं आम्ही सांगितलं की कम्प्युटर शाळेसाठी आपण दिलेले होते. खाली जर तुम्ही बघितलं असेल खाली एक वास्तूचं काम झालेलं आहे, तर त्याच्यासाठी पण आम्ही देणगी दिलेली होती. मधल्या काळामध्ये आम्ही ग्रंथालयासाठी पण भरपूर पुस्तकं आणि काही ग्रंथालयासाठी पण गोष्टी दिल्या होत्या आणि अशीच मदत आमच्यातर्फे पण चालत राहू. पण आपल्यामध्ये पण बरेचसे डॉक्टर आहेत, उद्योजक आहेत, कोण वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत, शिक्षक आहेत, कोण शेतकरी आहेत, कोण व्यापारी आहेत. तर ज्यांना जी काही शक्य होत असेल तर ह्या ऋणातनं उतरायला याची चांगली संधी आहे, तर कृपा करून ती घ्यावी अशी नम्र विनंती. आणि सरांनी हा कॉल आपल्याला उपलब्ध करून दिला त्याबद्दल धन्यवाद.
त्या ठिकाणी एकत्र जमलो आणि त्यानंतर आपल्या वर्गामध्ये आपण इथे आलेलो आहोत. हजेरीचा वगैरे कार्यक्रम झालेला आहे. बऱ्याचशा जुन्या गोष्टींना उजाळा मिळालेला आहे आणि त्याला अनुषंगून आता सरांनी जे काही आपल्याला आवाहन केलेलं आहे किंवा विजय ढगे सरांनी सुद्धा सांगितलेलं आहे तर त्याला निश्चितपणे सर आम्ही आमच्या त्याच्या वतीनं रिस्पॉन्स देऊ आणि वेळेला आलं सर असतील आणि सर्व तुमचा स्टाफ आम्हाला ही सगळी सुविधा उपलब्ध करून दिली याबद्दल मी पुन्हा एकदा आता सर्वांचं आमच्या त्याच्या वतीनं हार्दिक आभार मानतो आणि आम्ही पुढे जाण्यासाठी खाली ग्रुप फोटो घेऊया जाऊ नका खाली वगैरे जर आपल्याकडे आहे किंवा काही पुस्तके धन्यवाद. चला आता आपण जेवण वगैरे ज्या मनोगत राहील आपण नंतर घेणार आहोत. आता सगळ्यांनी जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे. काही गडबड गुंतळ न करता 1-8 तासामध्ये पुन्हा आपण या ठिकाणी जमणार आहोत. सर्व गुरुवारांना देखील विनंती आहे आपण देखील भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. चला नाही सरांचे म्हटलं साठी बोला.
लवकर आले 12 साडेबारा. अच्छा आम्ही होतो तिथं 12 वाजेपर्यंत. बरं आहे का आई? चांगली सकाळीच आठवण झाली. हां काय ते घराचं झालं का काम? नाही अजून नाही झालं. कधी आल्या मॅडम? काय चाललंय? जेवण करून घ्या. नाही आम्हाला आधी सवय आहे. आमचं आयुष्यच गेलं बोलण्यात. कसं आहेस मम्मी कशी आहे? चांगले
कार्यालयाचं उद्घाटन झालं ना कार्यालय हां काल झालं ना चांगलं झालं का नवीन झालं तिथंच का तिथंच नवीन केलं आहे फक्त नवीन रिन्युएशन हां हां या ना स्वागतम सुस्वागतम. सकाळच्या सत्रामध्ये आपण आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंब त्याचप्रमाणे कमलजादेवी विद्यालय कळंब या ठिकाणी एकत्र जमून आपण एकमेकांची ओळख करून घेतली. त्याचप्रमाणे छोटासा इव्हेंट त्या ठिकाणी घेतला आणि खऱ्या अर्थानं पुन्हा वर्गामध्ये जाऊन बेंचवर बसण्याचा असं 92-93ची आमची 10वीची बॅच आणि 33 वर्षानंतर आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र येण्याचा मानस व्यक्त केला आणि सगळ्या मित्रमैत्रिणींनी त्याला उत्स्फूर्त अशा प्रकारची साथ दिली आणि आज तो सोन्याचा दिवस उगवला असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आज आम्ही सर्वजण कमलजादेवी विद्यालयाचे त्याचप्रमाणे जीवन शिक्षण मंदिर कळंबचे माजी विद्यार्थी आज आम्हाला अभिमानाने सांगावंसं वाटतं की आज आमच्या या विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींमध्ये असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्यामध्ये आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी कार्यरत नाही. अगदी शेतीपासून तर अगदी उद्योग असेल, व्यापार असेल, सहकार असेल, AI चं युग आहे, इंजिनियर असेल, कॉम्प्युटर असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी नाहीत. आणि म्हणून सगळ्यांना वाटलं की आपण एकत्र यावं. ज्यांनी आपल्याला ज्ञानदान दिलं, ज्यांनी आपल्याला घडवलं, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या आशीर्वादामुळं आज आपण या ठिकाणी पोहोचलो त्यांच्या ऋणातून मुक्तता होणार नाही, परंतु थोडंसं का होईना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. प्रथमतः या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मी मनपूर्वक आमच्या 10वी बॅच 1992-93च्या वतीनं जोरदार टाळ्या वाजवून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि सर्व मान्यवरांना, सर्व गुरुजनांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सरस्वती विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करावं. सगळ्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी समोर यायचंय आणि प्रतिमेचं पूजन करायचंय आणि आपल्या सुमधुर अशा आवाजामध्ये उपस्थितांचं स्वागत करण्यासाठी येत आहेत आमच्या वर्गमैत्रिणी. विनंती आहे आपण या ठिकाणी यायचंय आणि उपस्थितांचं स्वागत गीताच्या आपल्या गावचे माजी सरपंच की आपल्या काळामध्ये ज्यांनी सरपंचपद भूषवलं असे आदरणीय आणि आपल्याच बॅचमेट दत्ता भालेराव यांचे पिताश्री या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण समोर यायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या प्राथमिक शाळेचे शिक्षक सन्माननीय मेंगडे गुरुजी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. गुरुजींना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचे. चला स्वागत गीतासाठी मी आपल्या वर्गमैत्रिणी यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. चला या ना. वागमन हे आपुले झाले हर्ष बहु जाहला हर्ष बहु जाहला अर्पितो शब्द सुरांची माला अर्पितो शब्द सुरांची माला स्वागता शब्द सुरांची माला
उत्तम अशा प्रकारचं कार्य केलं आणि म्हणून हा दीपप्रज्वलनाचा या ठिकाणी कार्यक्रम आपण संपन्न करतो. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण खेळला नाही खडके मॅडम व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. मी पुण्यामध्ये मला ओळखलं का यानंतर आपण शालेय जीवनामध्ये वेतनबाई आपला परिपाठ व्हायचा आणि त्या परिपाठामध्ये आपण प्रार्थना गायचं. तीच प्रार्थना आपण आज या ठिकाणी घेणार आहोत. सर्वांना विनंती असेल की आपण हात जोडायचे आणि डोळे मिटून ही प्रार्थना आपण सर्वजण या ठिकाणी म्हणणार आहोत. यानंतर सगळ्यांनी हात जोडायचे. आपण जी प्रार्थना आपल्या शालेय जीवनामध्ये आपण घेत होतो ती प्रार्थना आपण आता या ठिकाणी घेणार आहोत. सगळ्यांनी हात जोडून डोळे मिटून ती प्रार्थना म्हणायची आहे.